श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिना आज पहिला गुरुवार आहे, म्हणून सगळ्या महिलांना मार्गशीर्ष गुरुवाराच्या खूप खूप शुभेच्छा. माता लक्ष्मी आपल्या सगळ्यांच्या घरात वास करो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांनी भरभरून सेवा करायची आहे आपल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये. तर आपल्याला मी आजचा विषय घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपले गुरुवार किती येणार आहेत. तर मार्गशीर्षमध्ये ह्यावेळेस आलेले आहेत गुरुवार 5. 5व्या गुरुवारी अमावस्या आहे. तर मग काय करायचं तेही मी तुम्हाला सांगत आहे. तर मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, तर आपण गुरुवार करत असताना काय गोष्टी करायच्या आहेत आणि थोडेसे नियम वगैरे पाळायचे आहेत आपल्याला. गुरुवार जर आपण धरत आहोत तर उपवास करत आहोत माता लक्ष्मीचे, आणि ज्यांना कोणाला वेळ नाही आहे अशांनी काय करावं निदान ते पण मी तुम्हाला सांगेल, किंवा उपवास करता येणार नाही तर मग काय करावं. आता मी तुम्हाला सांगेल की हे बघा, आपण माता लक्ष्मीचे जे महालक्ष्मी मार्गशीर्ष महिन्याचे उपवास असतात ते सगळ्याच महिला करत असतात माझ्या बरोबर. पण काही काही बघा आता वर्किंग डे असतात. आत्ताच्या मुलींना कसं म्हणजे जॉब पण करावा लागतो आणि जावं लागतं, किंवा बायकांना असू द्या जे काही काही जॉब करतात, सगळेच म्हणजे हाऊसवाईफ नसतात की घरी राहता येईल. तर त्या महिलांनी काय करायचं निदान तुम्हाला सांगू का? तुम्हाला वेळ नाही आहे, जर वेळ साध्य होत असेल संध्याकाळी पूजेसाठी तर मांडणी सकाळी करा, संध्याकाळी पूजा केली अगदी तरीही चालेल. तेवढाही तुम्हाला वेळ नाही आहे, समजा मांडणी करण्यापुरताही तुम्हाला वेळ नसेल, तर तुम्हाला सांगेल माता लक्ष्मीची आपल्या देवघरामध्ये मूर्ती असते बरोबर ना. माता लक्ष्मीची यथाशक्ती मनापासून तुम्ही पूजा करा. पूजा केल्यानंतर मूर्ती जी असते आपल्या देवघरातच ठेवा, काहीही हरकत नाही. तुम्हाला वेळच नाही आहे पण तुम्हाला सांगेल आपली जी पोथी असते मार्गशीर्ष महिन्याची जी कहाणी आहे, कथा आहे, ती आपल्याला वाचायची आहे. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही वाचू शकता. यथाशक्ती माता लक्ष्मीच्या मूर्तीची तुम्ही पूजा करा. हळदी कुंकू वाहा, फूल वाहा, नैवेद्य अगदी तुम्ही खडी साखरेचा दाखवला ना, तुम्हाला वेळ नसेल त्या महिलांसाठी सांगेल तर तुम्ही मनापासून पूजा करा आणि तुम्ही फक्त कथा वाचा आणि आरती केली अगदी तरीही चालेल. तुपाचा लावून दिवा लावून तुम्ही आरती करू शकतात. एवढी सेवा तुम्ही केली ना तरी चालेल. फक्त एवढं आहे की आपण बघा कहाणीमध्ये काय दिलेलं आहे की पैसा आल्यावर उतू नये, मातू नये. काय सांगितलेलं आहे? माझा विसर पडू नये. म्हणून आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे जे उपवास असतात, जरी आपल्याकडनं उपवास होत नसतील, उपाशी राहिलं जात नसेल, किंवा बऱ्याच महिलांच्या गोळ्या औषधी असतात, आजारपण असतं, त्यामुळे उपवास करू शकत नाही, तर त्या महिलांनी अगदी पोथी वाचली मनापासून तुम्ही, पण एवढी सेवा तरी आपण करायची आहे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या दिवशी. तर हे सांगेल तुम्हाला. नंतर तुम्हाला सांगेल की मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्यांना कोणाला उपवास धरायला जमतं त्यांनी उपवास कसे धरायचे आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं. तरी पण एक मी सांगते हिंट तुम्हाला, की आपण फलहार घेऊ शकतो दिवसभरामध्ये. पाठ तुम्ही सकाळी तुम्हाला जसा वेळ भेटेल तसंही मांडलं तरी चालेल, संध्याकाळी पाठ मांडला अगदी तरीही चालेल, काहीही हरकत नाही. जो आपला पाठ असतो पूजेचा, आणि आपण संध्याकाळी पूजा करायची आहे तरीही चालेल. जे आम्ही सेवा सांगितलेल्या आहे मागच्या व्हिडिओमध्ये, गुरुवारच्या दिवशी आपल्याला सेवा कुठल्या करायच्या आहेत त्या सेवा तुम्ही देवघरासमोर बसूनही करू शकतात, किंवा पाठ सकाळी मांडला आणि पाटासमोर बसूनही करू शकतात. नंतर तुम्हाला पुढचं एक सांगेल की आपल्याला रोजच्या रोज मार्गशीर्ष महिना आहे, आपल्याला सकाळी लवकर उठायचंच आहे. सकाळी उठायचंच आहे, ही चूक करू नका की मी उशिरा उठेल. घरातली लक्ष्मीच जर लवकर उठणार नाही किंवा लवकर आपण आवरणार नाही तर मग आपण उठू केव्हा? 8ला आणि 7ला. म्हणजे 7ला ओके, पण 8-9 मग ते आवरेल किंवा आणि पूजा होईल किंवा ही म्हणजे आळशीपणा करू नका. म्हणजे जी कुलस्त्री असते ही लक्ष्मी असते, लक्ष्मीच्या स्वरूपात असते, म्हणून आपण स्वतः ही जबाबदारीने उठायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यानंतर पुढचं सांगेल की काळे वस्त्र जे असतात निदान तुम्ही गुरुवारच्या दिवशी परिधान करू नका. पूजा करताना तरी परिधान करू नका, एवढं मी तुम्हाला सांगेल. कुठल्याही कलरचे, खूप कलरचे कपडे असतात आपल्याकडे, पिवळं, लाल, हिरवं, कुठल्याही कलरचे तुम्ही परिधान करू शकता, पण काळं वस्त्र तुम्ही परिधान करू नका, एवढं मी तुम्हाला सांगेल. आणि त्याच्यानंतर सांगेल त्या दिवशी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी ब्रह्मचर्या पाळायची आहे जर आपण उपवास करत आहोत तर. त्याच्यानंतर आपल्या घरात मांसाहार होणार नाही एवढी आपण काळजी घ्यायची असते 1 महिना. नाही तर बाकीचे लोक करत असतील करू द्या, पण जी मेन आपण स्त्री आहेत, म्हणजे आपण जे उपवास करणार आहोत महालक्ष्मी मातेचे, त्या स्त्रीने 1 महिना तरी मांसाहार घेऊ नका असं मी तुम्हाला सांगेल. आणि घरातल्या माणसांना मद्यपान वगैरे करत असतील तर त्यांनाही समजावं की मद्यपान करू नका. आपलं काम असं समजवायचं तर नक्कीच ऐकतील सगळे.
तर इथे आपल्याला हळद आणि गोमूत्र थोडं टाकायचं आहे. गोमूत्र अर्ध घ्यायचं, थोडं पाण्याचा अंश घ्यायचा आणि लेप तयार करायचा. याच्यात तुम्ही चंदन पावडर अगदी टाकली तरीही चालते. हळद, चंदन पावडर टाकते म्हणजे सुगंध येत असतो. माता लक्ष्मी आपल्या प्रवेशद्वार जे असतं उंबरठा तिथून आगमन होत असतं, म्हणून आपल्याला सुगंधित वस्तू टाकल्या तरीही चालतं. तर या प्रकारे आपल्याला हाताच्या बोटांनीच लेपन करायचं आहे. काही काही महिला काय करतात, ब्रशचा वापर करतात. तर मी त्यांना सांगेल की आपल्या हाताच्या बोटांनीच लेपन करायचं आहे, हे लक्षात घ्या. या प्रकारे असं लेपन करून घ्यायचंय. आता इथे स्वस्तिक काढायची कशी, कारण माझा एका हातात ना कॅमेरा होता म्हणजे फोन होता आणि एका हातात मला म्हणजे जेवढं हे बघा या प्रकारे असं या प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढायचंय. दिसतंय म्हणा, एका साईडला येत होतं असं थोडंसं. तर मला असं वाटलं की बऱ्याच महिला चुकीच्या पद्धतीने स्वस्तिक काढत असतील, म्हणून आजच्या दिवसाला आपण दाखवावं. छोटीशी म्हणजे ही पण माहिती मिळत असते. याचं पण एक शास्त्र आहे. नक्कीच मी याच्यावरती व्हिडिओ बनवेल की स्वस्तिक अशा पद्धतीनेच का काढला जातो. मधला जे अधिकची खूण काढली जाते त्या प्रकारे स्वस्तिक काढू नका महिलांनो, हे मी आवर्जून तुम्हाला सांगेल. तर मी असा काढला, या पद्धतीनेच तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे. आणि हे दोन दोन रेषा बाजूला, नंतर 4 ठिपके जसत, हे देवघरात काढला मी वरती, जे आपलं महाराजांच्या वरती देवघरामध्ये. आज गुरुवार होता, पूजा केली सगळी, तर म्हटलं तुम्हाला दाखवते. आता दरवाजाच्या वरती पण हे बघा या पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे. काढला गेला होता माझा इथे, पण म्हटलं तुम्हाला दाखवते. ह्या दरवाजाच्या वरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं होतं आपल्याला. ही पद्धत ठेवायची आहे. स्वस्तिक परफेक्ट जे शास्त्रात सांगितलेलं आहे, जे अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे, ही पद्धत. तर ही चूक करू नका. मी काल टाकत होती पण राहिलं माझं टाकायचं. आणि या प्रकारे आम्ही लेपन केलेलं होतं. तर लेपन जे केलेलं इथे पण मी स्वस्तिक काढत असते गुरुवारच्या दिवशी. तुम्ही चांदीचे स्वस्तिक लावा, कसेही स्वस्तिक लावा, पण कुंकवाच्या स्वस्तिकाला खूप महत्त्व आहे. म्हणून मी महिलांना सांगेल की आपल्या दरवाज्यावरती कुठलंही स्वस्तिक लावा. तुम्ही चांदीचं जरी लावलं पण कुंकवानेच स्वस्तिक काढायचं आहे, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. खूप महत्त्व आहे कुंकवाच्या स्वस्तिकला, म्हणून आपल्याला काढायचंच आहे दर गुरुवारी. या प्रकारे आपण कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या करू नये, किंवा मग आपले 5 गुरुवार येणारे आहे तर मग शेवटचा आपण 5 धरायचा का, 5वा जो आहे अमावस्याचा, तर नक्कीच तुम्ही धरायचा आहे. 5 गुरुवार आहेत यावेळेस, हे लक्षात ठेवा. दरवेळेस आपलं मार्गशीर्षाचे 4च गुरुवार येत असतात, पण यावेळेस आपला 5वा गुरुवार हा मार्गशीर्षाला येत असतो. अमावस्याला जो पाचवा गुरुवार आहे त्या दिवशी अमावस्या येत आहे, तर तो धरायचा का ताई, तर नक्कीच तोही धरायचा आहे आपल्याला. गुरुवार हे 5 करायचे आहेत माता लक्ष्मीचे. एक गुरुवार असंही आपला म्हणजे सहसा करून पिरियड, आपली मासिक पाळी येते त्याच्यात एक गुरुवार स्किप होऊन जातो, त्यामुळे आपले 3च होत असतात दरवर्षी, पण यावेळेस आपले 4 गुरुवार होती. आणि आपल्या शेवटचा जो गुरुवार येत असतो त्या गुरुवारला आपल्याला उद्यापन करायचं आहे. समजा तुम्हाला ह्यात म्हणजे उद्यापन काळामध्ये सुतक आलं किंवा काय आलं तर काय करायचं, तुम्ही पुढचा येणारा जो गुरुवार राहील त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकतात, काही हरकत नाही. तर याप्रमाणे बऱ्याच लोकांना भ्रम होता की आपण किती गुरुवार करायचे किंवा अमावस्याचा गुरुवार जो असेल शेवटचा तो करायचा की नाही, तर नक्कीच करायचा, त्याच्यात काहीही शंका नाही, तर नक्कीच करा एवढं सांगेल. माहितीसोबत इथेच व्हिडिओ संपवते आणि सांगितलेली सेवा मी माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.